प्रक्रिया ती देखील मागे घेण्यामध्ये आम्हाला नक्कीच यश मिळेल. दुसऱ्या बाजूला बघा, महाविकास आघाडी म्हणून यांना नाशिकमध्ये उमेदवार देता आला नाही. यांना अनेक ठिकाणी उमेदवार देखील मिळाले नाही, अशी अवस्था महाविकास आघाडीची आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही तिन्ही एकसंघ आहोत. कारण या जागांची आकडेवारी बघितली, या जागांचं मतांचं गणित बघितलं तर महायुतीला कोणीही पराभूत करू शकत नाही. कारण जनतेचा कौल हा निश्चितपणे महायुतीच्या बाजूने आहे. त्यामुळे आपण जिल्हा परिषद असेल, पण मग पंचायत याच समितीचे कारणामुळे सभापती ती असतील. दरी आणखीन वाढली आहे आणि ती आणखीन लोकांसमोर येते, असं काहीतरी होतंय? नाही, अजिबात नाही. कुठे दरी आली? एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेला 4 जागा मिळाल्या. त्या 4 जागावर त्यांनी उमेदवार दिले. भारतीय जनता शिवसेना राष्ट्रवादीला 2 जागा मिळाल्या, तिथं त्यांनी उमेदवार दिले. उर्वरित 11 जागावर भारतीय जनता पार्टी निवडणूक लढवते. तिथं भारतीय जनता पार्टीची, महायुतीची आज पत्रकार परिषद झाली. त्याच्यामध्ये रवींद्र चव्हाणजी, सुनीलजी तटकरे आणि राहुलजी शेवाळे हे एकत्र होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की कुठेही दरी नाहीये. आम्ही महायुती म्हणून एकसंघ आहोत आणि महायुती म्हणून ही निवडणूक नवनाथजी, लढवतोय. पण कुठेतरी औपचारिकरित्या एकसंधते चा कुठेतरी दावा करणं किंवा ती दाखवणं, मी असं नाही म्हणते की फक्त दावा केला जातोय असेलही, पण त्याच वेळेला कुठेतरी बून से गई बहुत से नहीं आती असंही आपण म्हणतो आणि अब्दुल नाही, सत्तारांनी त्याला अगदी कधी म्हणजे मुंडकं छाटलं जातंय अशा पद्धतीची टोकाची टीका केली. याचा कुठेच भाजपवरती किंवा महायुतीवरती परिणाम होत नाहीये का? म्हणजे हे सहन कसं होतंय भाजपला? पूर्वीजी बून से गई हौद से नहीं कधी म्हणतात, जेव्हा आमचा निवडणुकीमध्ये पराभव होईल, आम्ही महायुती म्हणून पराभूत होईल, तेव्हा तुम्हाला हा वाक्यप्रचार वापरण्याचा अधिकार आहे. तोपर्यंत तुम्ही थोडंसं वाट बघा. ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी महायुतीच्या 17च्या 17 लिहून घ्या, तुम्ही आज रेकॉर्ड करा. महायुतीच्या 17च्या 17 जागावर महायुतीचा विजय होईल. राहिला प्रश्न अब्दुल सत्तार यांचा, तर बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, याच्या पलीकडे त्याचं वर्णन करता येणार नाही. अब्दुल सत्तारांची काय मागणी होती? अब्दुल सत्तारांची मागणी सर्वसामान्य शिवसैनिकाला संधी द्या अशी होती का? अब्दुल सत्तारांची मागणी सर्वसामान्य नगरसेवकाला संधी द्या अशी होती का? अब्दुल सत्तारांची मागणी सर्वसामान्य वर्षानुवर्ष कार्यकर्ते करणाऱ्या, काम करणाऱ्या शिवसैनिकाला, निष्ठावान शिवसैनिकाला उमेदवारी द्या अशी मागणी होती का? अब्दुल सत्तारांची मागणी आपल्याच कुटुंबात, आपल्याच मुलाला संधी द्या अशा पद्धतीची मागणी होती. ही मागणी ना अधिकृतपणे शिवसेनेची होती. हा एखाद्या शिवसैनिकाला, निष्ठावान कार्यकर्त्यांसाठी अब्दुल सत्तार जर का संघर्ष करत असले आणि त्यांना असं वाटलं असतं की आता आमच्यावर अन्याय होतो, आमचा हा वर्षानुवर्ष कार्य करणारा शिवसैनिक आहे, त्याला उमेदवारी दिली नाही, त्यामुळं माझ्या पक्षावर अन्याय झाला, माझ्यावर अन्याय झाला, तर मी अब्दुल सत्तारांचं समजू शकतो. पण त्या अब्दुल सत्तारांची मागणी कुणासाठी होती? स्वतःच्या मुलाबाळासाठी तुम्ही महायुतीवर आरोप करणार, स्वतःच्या मुलाचं हित बघण्यासाठी तुम्ही म्हणणार की भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचं डोकं. ठीक आहे नवनाथजी, तुमचा या संदर्भातला मला तुमचा मुद्दा कळलेला आहे. पण आता असं आहे की दरवेळेला जेव्हा निवडणुका येतात तेव्हा हा एक पॅटर्नच झालेला आहे की निवडणुका येऊ देत, पालकमंत्रीपद असू देत, मंत्रीपद असू देत, या सगळ्याच टप्प्यांवरती नाराजी नाट्य सातत्याने महायुतीमध्ये बघितलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राने. आता 2029 मध्ये